आजच्या जमान्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ घरी बनवून त्याचा आस्वाद घेतो. पण असा एक पदार्थ घरी बनवला जात आहे, याची चव ही स्वादिष्ट आणि शरीरासाठी पौष्टिक असून पन्हाळ्यातील राजश्री सुतार यांनी चक्क फणसाच्या गऱ्याचे लाडू बनवले आहेत. या लाडूला मागणी ही प्रचंड प्रमाणात असून त्याचा चविष्ट आस्वाद काही नागरिक मनसोक्त घेत असतात. हा नेमका काय प्रकार आहे या फणसाच्या लाडूचा? पाहूया कट्टा न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. आज आपण एका अशा फळाविषयी माहिती घेणार आहे, की जे फळ असं आहे, की ते वर्षातून एक वेळच खायला मिळतं. पण पन्हाळा पर्यटन कृषी केंद्रामध्ये असं एक त्याच फळापासून असा एक पदार्थ केलेला आहे, की तो पदार्थ तुम्हाला बारमाही खायला मिळणार आहे. कोणता पदार्थ आहे जाणून घ्यायचा ना, तर चला मग जाऊया आपण पन्हाळा कृषी पर्यटनमध्ये. फणसाचा हंगाम संपल्यानंतर अनेकदा त्यातील गरे अर्थात कोळी टाकून दिल्या जातात. मात्र याच गऱ्यांपासून अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट लाडू तयार करता येतात. पारंपरिक पद्धतीनं बनवले जाणारे हे लाडू आरोग्यदायी असून ग्रामीण भागात या पदार्थाला पुन्हा लोकप्रियता मिळताना दिसतेय. पन्हाळा तालुक्यातील पन्हाळा प्राईम कृषी पर्यटन केंद्रातील सौ राजश्री सुतार यांनी फणसाच्या गऱ्यांपासून एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी तयार केली आहे. फणसाचे गरे स्वच्छ धुवून उकडून त्याची साल काढली जाते. त्यानंतर ते वाळवून किंवा भाजून मिक्सरच्या माध्यमातून बारीक केले जातात. यामध्ये पिठात गूळ, साजूक तूप, सुकामेवा, वेलची पूड आणि आवश्यकतेनुसार खोबरे मिसळून स्वादिष्ट लाडू तयार केले जातात. कृत्रिम घटकांचा वापर न करता तयार होणारा हा पदार्थ पौष्टिकतेनं समृद्ध असल्यानं सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरतो. इथे आमच्या इथे शेतात आम्ही फणसाची झाडं लावलेली आहेत. फणस कापला, त्याचे गरे काढले, गरे काढल्यानंतर बी काढले, त्यातले बी काढून आम्ही ते गॅसवर कढईमध्ये ठेवले. कढईत ते तूप टाकून थोडेसे ते गरे गरम केले, ते गरे काढलेले. आणि त्यात आता एकदम ते जास्तच पातळ झाले म्हणून काय केलं, पण थोडा 1-2 वाटीचा रवा टाकला. रवा तो आम्ही भाजला चांगला तुपात. भाजल्यानंतर त्या गऱ्यामध्ये टाकला आणि थोडासा म्हणजे शेंट त्याचं जावं म्हणून हे टाकलं, जायफळ आणि वेलदोडे. त्याच्यानंतर आम्ही ते हे केलं आणि थोडंसं एक अर्धी वाटी दूध टाकलं ते लाडू वळण्यासाठी. मग ते एकदमच छान झाले ते लाडू. आणि आम्ही ते काय केले, पर्यटकांना दिले. ते एवढे आवडलेला की ते पर्यटक परत मागणी करतायत. त्यामुळे तुम्ही पण कुणाला आवडलं असेल तरी पन्हाळा प्राईडला येऊन भेट द्यावी. आहार तज्ज्ञांच्या मते फणसाच्या गऱ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, आहारातील फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि विविध खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, हाडे मजबूत राहण्याला हातभार लागतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. फणसाच्या गऱ्यांचा असा मूल्यवर्धित वापर केल्यास अन्नाची नासाडी टाळायला मदत होते. तसंच महिला बचत गट, स्वयंरोजगार करणाऱ्या महिला आणि लघु उद्योगांसाठीही हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांपासून पौष्टिक पदार्थ तयार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते. पारंपरिक खाद्य संस्कृती जपत आरोग्यदायी पर्याय म्हणून फणसाच्या गऱ्यांचे लाडू नागरिकांच्या पसंतीस उतरत असून या पदार्थाला बाजारपेठेतही चांगली मागणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पन्हाळ्याहून कट्टा न्यूजसाठी कॅमेरामन दशरथ खुटाळेसह किरण मस्कर.